नमस्कार, प्राध्यापक बी.जी. मागले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. मित्रो, आरक्षणाचा प्रश्न सुटला म्हणत असताना अनेक त्याचे पडसाद हे उमटत आहेत असं आपल्याला जाणवतं. मराठ्यांच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेला ओबीसी समाज सगळा नाराज होता आणि तो विरोध करत होता. प्रामुख्यानं छगन भुजबळ जे की या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहेत, यांचा मोठा विरोध होता. आज घडीला या दिलेल्या आरक्षणावरून ओबीसी समाजामध्ये जसा एक नाराजीची प्रचंड मोठी लाट निर्माण झाली किंवा फक्त केवळ ओबीसी समाजातले नेते जसे नाराज झालेले आहेत, तसे या मंत्रिमंडळातील काही मंत्री सुद्धा थेटपणे भारतीय जनता पार्टी किंवा भाजपच्या या नीतीवरती स्पष्टपणे नाराजी व्यक्त करतायत. त्यामध्ये पहिले आहेत ते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दुसरे आहेत ते नामदार छगन भुजबळ. तिसरे माजी मंत्री आहेत पंकजा मुंडे. नारायण राणेंनी स्पष्टपणे सांगितलं, मला तुम्ही जे मराठ्यांना दिलेला जो अध्यादेश जे आरक्षण दिलेलं आहे याच्यावरती मी असहमत आहे आणि यावरती मी माझी पत्रकार परिषद उद्याच घेतोय आणि उद्याच्या उद्या मी माझी भूमिका ही स्पष्ट करणार आहे. छगन भुजबळ म्हणाले, अहो आमच्यावरती ओबीसीना धक्का न लावता तुम्ही आरक्षण देणार होता, मग ओबीसीना धक्का काय? आता जर 54-55 लाख माणसांच्या वारस जर का या ओबीसी मध्ये आले, प्रमाणपत्र घेऊन त्यांना ओबीसीतून जर का आरक्षण मिळालं, तर धक्का कसलं? तर तुम्ही ओबीसीना ढकलून आणि धक्के मारून बाहेर काढतात असा त्याचा अर्थ आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी हे जे तीन पक्ष एकत्रित येऊन ही जी सत्ता झालेली आहे यांच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे असं काही दिसत नाही. त्यांच्यामध्ये जाहीररित्या ते मंत्रिमंडळावरती आरोप करत आहेत, त्यांच्यामध्ये मतभेद भरपूर आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे. अशा पद्धतीची भूमिका ही चालू राजकारणामध्ये या मंत्रिमंडळातील व्यवस्थेवर दिसते. सगळे ओबीसी नेते नाराज आहेत, अर्थात सगळे ओबीसी मतदार नाराज आहेत असा मात्र याचा अर्थ दिसत नाहीये. आज भुजबळ बोलत असताना ते म्हणाले की आज संध्याकाळी आपल्या बंगल्यावरती 50 प्रमुख नेत्यांची ओबीसी नेत्यांची बैठक होईल. आता सगळेच्या सगळे काय नेते उपस्थित राहिले नाहीत, 20-22 नेते आले आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठ्यांना केवळ ह्या आरक्षणानं त्यांना शासकीय हे मिळतंय आणि शैक्षणिक फायदे होतात असं नाही, तर त्यांना राजकीय फायदे सुद्धा मिळणार आहेत आणि तिथं ओबीसीची मोठी पिछेहाट होणार आहे हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. अर्थात एक गोष्ट सगळ्या लोकांना म्हणजे जनतेला महाराष्ट्रातल्या असा पडलाय की मंत्री जो कॅबिनेट मिनिस्टर आहे तो आपल्याच मंत्रिमंडळावरती जाहीरपणे आरोप करतो, आपल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर जाहीरपणे आरोप करतो. मंत्रिमंडळात ते उठवत नाही, पण जाहीरपणे बोलत असताना त्याला कोणीच अटकाव कसा काय करत नाही. भुजबळ हे एनसीपीचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आहेत. भुजबळांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांना तरी सांगितलंय का? नाही. प्रफुल्ल पटेल त्यांचे प्रवक्ते यांनी स्पष्टपणे सांगितले की भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक भूमिका आहे, त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या भूमिकेला सहमत नाही आणि पाठिंबा देत नाही. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की भुजबळ यांची राजकीय कारकीर्द आणि वाटचाल ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक तर भविष्य काळामध्ये त्यांच्यामुळं राष्ट्रवादी जर अडचणीत येत असेल तर अजित पवार गट हा साहजिकच त्यांच्यावरती नाराज होईल. दुसरी अशी गोष्ट आहे की त्यांनी सुरुवातीपासून ओबीसीचा नेता आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोधाची भूमिका घेतली असल्यामुळं सगळे मराठे म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले मराठे हे त्यांच्या विरोधात आहेत आणि एक मोठा समूह हा त्यांच्या राजकीय विरोधात उद्या मतदानाच्या वेळेला उभं राहील आणि एकंदरीत त्यांची राजकीय वाटचाल जी आहे ही अडचणीत येईल अशा पद्धतीची परिस्थिती दिसते. मला आश्चर्य एक दोघांचं आणखी वाटतं.
आमदार गोपीनाथ पडळकर आणि दुसरे आहेत प्रकाश शेडगे. या दोघांनाही धनगर आरक्षणासाठी हे प्रयत्न करतात. अर्थात ते ओबीसीत आहेत, पण त्यांच्यासाठी असलेली टक्केवारी ही वेगळी आहे. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानं धनगर समाजावरती कोणताही परिणाम होणार नाही हे स्पष्ट असताना हे दोघे नेते उपस्थित राहून आणि मोठ्या प्रमाणात प्रकाश शेडगे म्हणा की प्रकाश शेडगे आपली जाहीर नापसंती व्यक्त करताना दिसतात. तिसऱ्या एक नेत्या आहेत त्या म्हणजे पंकजा मुंडे, या माजी कॅबिनेट मिनिस्टर आहेत. यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा स्पष्टपणे या निर्णयावरती नाराज आहोत, कारण ओबीसीना कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देणार होते. पण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का मराठे या कुणबीच्या मार्गाने जर ओबीसी मध्ये आले तर धक्का लागणार नाही हे कसं काय सांगू शकता? धक्का तर निश्चितच लागेल. थोडक्यात काय की युतीचं जे शासन आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी नेते आहेत देवेंद्र फडणवीस, दुसरे एक शिवसेनेचा फुटीर गट जो आता मुख्य शिवसेना म्हणून सध्या त्यांना मान्यता दिली आहे त्यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे, तिसरे आहेत तो राष्ट्रवादीचा गट की ज्याचे अजित पवार त्यांचे प्रमुख आहेत. या तिघांच्या या गटामध्ये आणि या तिघांच्या गटाने चालवलेली महायुती याच्यामध्ये बऱ्यापैकी बेबनाव आहे हे मात्र निश्चित येईल. या मराठ्यांच्या आरक्षणावरून महायुतीमध्ये चांगलं किंवा सर्व काही आलबेल आहे असं दिसून येत नाही. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेबनाव असल्याचं हे सिद्ध होतं. अर्थात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत असताना भुजबळांच्या आणि नारायण राणेंच्या वक्तव्यावर भाष्य करीत असताना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाचा परिणाम ओबीसी आरक्षणावर काहीही होणार नाही. तो जो मराठ्यांना ओबीसी दाखले त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे त्यांना दाखले देऊन तिथं त्यांना मिळणार ते त्यांचा कायदेशीर हक्क आहे आणि आम्ही वेगळं असं फारसं काही केलेलं नाही अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं या दोघांशी मी खासगीमध्ये बोलून घेईन. आणि त्यामुळं उद्या जी होणारी नारायण राणे साहेबांची जी बैठक आहे ती होईलच याच्यावरती मलाही शंका वाटते. पण एकंदरीत युतीची जी वाटचाल आहे महायुतीची वाटचाल याच्यामध्ये मराठा आरक्षणावरून बेबनाव झाल्याचं वाक्य निश्चित जाणून येतं. मित्र, थोड्या दिवसामध्ये म्हणजे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लोकसभेच्या इलेक्शन्स लागणार आहेत आणि या इलेक्शन मध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. एकूण 14 म्हणजे खासदारांना तिकीट द्यायचे आहेत की जी विरोधात निवडून आलेले आहेत म्हणजे शिवसेनेचे 13 असतील आणि राष्ट्रवादी फुटीर गटाचा 1 असेल. तर ही तिकीट वाटत असताना भारतीय जनता पार्टीतल्या मूळ तिथली जी काही त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत या उमेदवारांची मागणी अशी आहे की आम्हाला इथून तुम्ही तिकीट द्या, आमची आता ताकद वाढलेली आहे, आता विरोध करण्यासारखी यांची स्थिती राहिलेली नाही आणि मूळ भारतीय जनता पार्टीचे सीट्स वाढल्या पाहिजेत. त्यामुळं ते त्यांच्यावरती कुरघोडी करत असतात, विद्यमान खासदारांच्या वरती या जागावरती कुरघोडी करत असतात. त्यामुळं जर काही जागा कदाचित ह्या ज्या आता जिथून राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या ज्या काही सीट असतील ती सीट आणि एकनाथ शिंदेच्या काही 13 सीट आहेत या सीटावरती भारतीय जनता पार्टीतले काही उमेदवार उभारले तर उद्या आश्चर्य वाटायला नको. यांच्यामध्ये मोठी ही रस्सीखेच निश्चित होणार आणि ही जी तिकीट वाटपापासून निवडणूक जी होईल ही पाहणं फार मोठी रंजक गोष्ट असेल आणि हे सुरुवात झालंय काही प्रमाणात हे मराठा आरक्षणामुळे हे लक्षात घ्या. मित्रो, आजच्या या दिवसामध्ये घडलेल्या ह्या घडामोडी आहेत. मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितलेली होती ती म्हणजे मराठ्याच्या आरक्षणावरती ज्यांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपांचं निराकरण करणारा व्हिडिओ मी स्वतंत्र बनवतो आहे. कारण मराठ्यांना एक योद्धा मिळाला, अशा पद्धतीचा नेता मिळालाय की जो नेता पुन्हा पुन्हा असा मिळणार नाही. त्यामुळं त्याच्या बाबतीतल्या ज्या काही म्हणजे हे आहेत बोलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती केले जाणारे आरोप हे थोडेसे संयमानं करावेत अशी माझी थोडीशी भूमिका आहे. अर्थात या संदर्भातला व्हिडिओ मी उद्या करेन. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.
माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑल क्लिअर बटन दाबून तो क्लिअर करा असं मी म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.